सर्व पत्रकार बांधव, आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात आणि अमरावती जिल्ह्यात काँग्रेसपती पक्षाच्या वतीनं आदरणीय दादा आपल्याला सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यात जेवढ्या 10 नगरपालिका आणि 2 नगरपंचायत आहेत त्याची पूर्णतः तयारी ताकदनिशी आदरणीय यशवंतताई ठाकूर असतील, बबलू असतील यांच्या नेतृत्वात संपूर्ण ठिकाणी झालेली आहे आणि आज प्रत्येक ठिकाणी आपले उमेदवार असे सक्षम असे उमेदवार आपण काँग्रेस पक्षाने दिलेले. त्यातच काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष म्हणून आपण जर म्हटले जाते त्याप्रमाणे हिंदू असतील, मुस्लिम असतील, अल्पसंख्याक असतील किंवा इतर सर्व जाती धर्माचे उमेदवार यांचा समावेश प्रामुख्याने केलेला आहे. चांदोरच्या बाबतीत आदरणीय वीरेंद्र भाऊंनी जे काही उमेदवार उभे केले ते निश्चितच त्यांच्या कसोटीवर उतरणारे असतील यात शंका नाही, कारण त्यांचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व अतिशय जळाळीचं आणि चांगलं आहे. आजही माझे आमदार म्हणून ते सातत्यानं लोकांच्या कामात प्रत्येक ठिकाणी हजर असतात आणि त्याचबरोबर ही कार्यकर्ता मंडळीसुद्धा त्या ठिकाणी हजर राहणे हे त्यांना बंधनकारक असते. म्हणून ही नगरपालिका जी आहे नगरपालिकेच्या बाबतीत कामाच्या बाबतीत आज वीरेंद्र भाऊंच्या कामाच्या बाबतीत जे काही इथं केल्या गेलं आहे जे आमदार असताना आणि पुन्हा आमदार नसतानाही खूप कामं केली आहेत. रस्त्याचे जे मोठं जाळं उभारलं आहे ते खऱ्या अर्थानं वीरेंद्र भाऊच्याच नेतृत्वात झालेलं आहे, वीरेंद्र भाऊच्याच नियोजनामध्ये झाला आहे. एक मी इथला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा विषय होता त्या पुतळ्याच्या पार्कमधला पुतळा त्याच्या ज्या परवानग्या असतील त्याचं जे काम असेल त्याचं संपूर्ण म्हणजे सत्ता गेल्यानंतरही त्यांनी सातत्यानं पाठपुरावा करून आज चांदूर रेल्वे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये भव्य पुतळ्याची उभारणी केली. ही मोठी गोष्ट आहे, कारण आमदार असतानाही त्यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा सातत्याने केला. अनेक गोष्टीचा पाठपुरावा ते सतत करत असतात. जिल्ह्यात आज काँग्रेस भक्कम आहे आणि मला आशा आहे की चांदूर रेल्वे इथली सुद्धा सुजाण जनता काँग्रेसवर त्यांचा भरोसा आहे आणि आपण जे पाहिलं बाकी मी सांगणार नाही, भाऊंनी जे सांगितलं आमदारांचं त्याबद्दल मी बोलणार नाही, परंतु आपल्या सगळं डोळ्यासमोर आहे. म्हणून मी या निमित्ताने सगळ्या इथल्या जनतेला सुद्धा विनंती करेल की आपण काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून आपण काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्यावं. आज ताई आणि मी दिवसा तिथे खरेदी विक्रीच्या ते नाफेडच्या सोयाबीनची खरेदी करण्याच्या शुभारंभासाठी गेलो होतो. म्हणजे ज्यावेळेस मार्केटमध्ये भाव 3032 होता त्यावेळेस सरकारनं नाफेडची खरेदी सुरू केली नाही. आज मार्केटमध्ये 5000च्या वर 4000 पर्यंत 4,500 5000 सोयाबीन जाते, त्यावेळेस आता खरेदी सुरू केली. म्हणजे हे जे काही शासन आहे जे सरकार आहे खऱ्या अर्थानं तुमची आमची सगळ्यांची पिळवणूक करणारे आहे. आम्ही तिथं यशवंत यांनी मी बोललो हे पिळवणूक करणारं सरकार आहे. हे उलटून टाकण्यासाठी आपण म्हणजे सुरुवातीपासून मुळातूनच आता त्याचा पाया पक्का केला गेला पाहिजे आणि नगरपालिका ही त्याचा पाया आहे. येणाऱ्या काळात जे काही निवडणुका होणार आहे त्या निवडणुका आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून या सरकारला दाखवायचं आहे की आम्ही तळागाळापासून आमचे पालमुळं आहेत आणि निश्चितच येणाऱ्या काळात ही पूर्ण तुमची सत्ता उलटून टाकू हा एक संदेश या निमित्तानं आपण आपल्याला द्यायचा आहे. मी पुन्हा आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू, आदरणीय वीरेंद्र भाऊ जगतापांच्या पाठीशी उभे राहू, या चांदूर रेल्वे नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकावा एवढीच या प्रसंगी आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.